मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला सत्या खाटेवरून उठून आंघोळ करायला गडबडीने निघतो. तर मग त्याचा पाय घसरतो आणि तो पडणार असतो. मीरा मग त्याला सावरते आणि अलगद पकडते. सत्या मग आता मीराकडे पाहू लागतो आणि बोलतो की हे तर आता सगळं उलट झालं आहे. कधी पण हिरो हिरोईनला पकडतो, पण आता मात्र तूच मला पकडला आहेस. मीरा बोलते की हो, मुलगी आणि मुलगा असं काहीच नसतं. आता आपण दोघेजण एकमेकांचे साथीदार आहोत. आणि एकमेकांच्या गरजेला आपण दोघांनी सुद्धा एकमेकांना सावरून घेतलं पाहिजे. सत्या बोलतो की पण या सत्याला कोणाच्या सुद्धा आधाराची गरज नाही. आपण दारू पिऊन सुद्धा एकदम सरळ रेषेमध्ये चालत असतो. त्यामुळे आपल्याला तरी कोणाची गरज आहे असं वाटत नाही. मीरा बोलते की असं आहे का? आणि मग ती सत्याला खाली सोडून देते. सत्या मग खाली पडतो आणि त्याला मात्र चांगलंच लागतं. तो मग मीराला उठण्यासाठी हात मागत असतो. मीरा बोलते की तुम्हाला काय गरज आहे कोणाची? तुमचं तुम्ही उठा आणि लवकर उरकून अंघोळ करून घ्या. सत्य मग टॉवेल घेऊन त्याचं आवरायला निघून जातो. आता मग इकडे निरूपा किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि तिने मस्तपैकी भाजी बनवलेली असते. आता मग इतक्यात मीरा येते आणि निरूपाला बोलते की वा सासूबाई, तुम्ही फारच छान भाजी बनवलेली दिसत आहे. फारच छान वास सुटला आहे. निरूपा बोलते की तुला काय करायचं आहे ग? मी भाजी बनवेल नाही तर काही पण बनवेल. आणि कशीही झाली तरी तुला काय करायचंय? आता बोलशील भाजी चांगली झाली आहे आणि नंतर बोलशील की भाजीमध्ये मीठ वगैरे कमी होतं आणि मलाच ऑर्डर सोडायला चालू करशील. मी तुला चांगलंच ओळखून आहे. सकाळी उठून बाकीची कामं करायची सोडून दिली आहेत आणि इथे आली आहे भाजी चांगली झाली म्हणायला. मीरा बोलते की अहो सासूबाई, मी बाकीची सगळी कामं करते. निरूपा बोलते की तसलं मला अजिबात सांगू नकोस. ही सगळी बाकीची पडलेली कामे कोण करणार आहे? मीरा बोलते की मी ते घर पुसत होते ना, त्यामुळे थोडासा उशीर झाला. निरूपा मात्र मीराला कोणत्याही गोष्टीवर आणि काहीसुद्धा बोलत असते. मीरा मात्र तिचं सर्व बोलणं ऐकून घेत असते. आता मग निरूपा मीराला बोलते की तुझं तुझं काम कर ना, तू जा ना. मीरा मात्र मग तिचं काम करू लागते आणि मग ती काम करत असताना किचन आवरत असते. तर मग ती काम करता करता निरूपाचा मोबाईल पण उचलून टेबलवर ठेवते. निरूपा तिला बोलते की तुला माझा मोबाईल घ्यायची काय गरज आहे? माझ्या मोबाईलला हात कशाला लावलास? माझ्या मोबाईलमध्ये काय आहे ते पाहायचंय का तुला? मीरा बोलते की मी फक्त तो मोबाईल उचलून इथे टेबलवर ठेवला, कारण तिथे किचनमध्ये तो पडला वगैरे असता. निरूपा बोलते की जरी पडला आणि फुटला तरी काही तुझी आई भरून देणार आहे का? आता मग निरूपा मीराला तिचं काम आवरायला लावते. त्याच टायमिंगमध्ये तिला पंकजचा फोन येतो. ती मग फोनवर तिला ऐकू येत नाहीये असं नाटक करू लागते, कारण मीरा किचनमध्ये असल्यामुळे तिला बोलता येत नसतं. आता मग ती मीराला सत्याच्या वडिलांना चहा घेऊन द्यायला सांगते आणि मग मीरा गेली की लगेच फोनवर व्यवस्थित बोलू लागते. इकडे आता सत्याचे वडील बसलेले असतात आणि मीरा त्यांना चहा घेऊन येते. इतक्यात सत्याचा भाऊ पण येतो. तो मग मीराला बोलतो की दादा कुठे आहे? मला त्याच्याशी बोलायचंय. त्यांचं बोलणं चालू असतं तर मग सत्या पण येतो. सत्या आल्यावर मीराचा भाऊ बोलतो की दादा, मगाशी काय घडलं ना ते आम्हाला कळलं आहे. खरं काय ना ते तू सांग. सत्या बोलतो की धूमकेतू, तू यांना काही सांगितलंय का? मीरा बोलते की काही नाही हो, ते पडायला लागले होते आणि मी त्यांना पकडलं. आता मग सत्याचा भाऊ सत्याची मस्करी करू लागतो. सत्या मग लगेच मीराला किचनमध्ये पाठवतो. मीराने सत्याचे वडील बोलताना पेपरला आलेली बातमी ऐकलेली असते. तिला पण वाटतं की निरूपाला सुद्धा कोणी फसवून तिचे पैसे लुबाडले तर. ती मग निरूपाला बोलते की सासूबाई ऐका ना, तुम्हाला काही टेन्शन वगैरे आहे का? निरूपा मात्र मुद्दाम तिच्यावर रागवत असते. आता मग ती बोलते की तू माझी काळजी करू नकोस आणि तुला माझी काळजी करायची काय गरज आहे? तुझं तू काम बघ ना. इतक्यात सत्य येतो आणि त्याला नेमकी निरूपाने बनवलेली भाजी फारच आवडलेली असते. तो बोलतो की आता मी नाश्त्याच्या ऐवजी हीच भाजी खाणार आणि मग तो ताट घेतो आणि ताटामध्ये भाजी घेऊ लागतो. निरूपा मग त्याच्या हातातून ताट परत घेते आणि ती भाजी परत कढईमध्ये टाकते. निरूपा बोलते की मी बनवलेली भाजी तुझ्यासाठी नाहीये. तुझ्या बायकोने बनवलेला नाश्ता खा ना तिकडे. सत्या बोलतो की घरातल्या माणसांसाठीच ही भाजी बनवली आहे ना, मग मी हीच भाजी खाणार. निरूपा मात्र आता फारच रागावते. ती सत्याला पण फारच बोलू लागते. ती सत्याला बोलते की फक्त आयतं गिळायला येतोच इथे. सत्या बोलतो की आपल्या घरामध्ये जेवण करण्याला कोणी आयतं गिळणं असं म्हणत नाही. नाहीतर काही लोक मात्र खाऊन पिऊन तोंड पुसून गेले आहेत. आता मात्र निरोपाला फारच राग येतो आणि ती बोलते की तुला माझ्या पंकजला काहीच बोलायची काहीसुद्धा गरज नाही. तुझी लायकी तरी आहे का त्याला काही बोलायची? सत्या बोलतो की मी अजून पंकजचं नाव तरी घेतलं आहे का? निरूपा बोलते की तू आणि तुझी ही फुकटी बायको दोघे पण काहीच कामाचे नाहीत. सत्या बोलतो की तू धुमके, तुला काही सुद्धा बोलू नकोस.
ती आहे म्हणून तरी तुला तुझ्या मैत्रिणीकडे जाता येतंय आणि इकडे तिकडे फिरता येतंय. ती सगळी कामे घरातली व्यवस्थित करत आहे. निरुपा मात्र मीराला तुझी भिकारडी बायको आहे असं बोलत असते आणि तीच सत्याला तिच्याविरुद्ध भडकवते असं तिचं म्हणणं असतं. त्यांचं हे भांडण मात्र बराच वेळ चालू असतं आणि निरुपा मात्र सत्याला जेवण काही देत नसते. सत्या बोलतो की आता मात्र मी हेच खाणार. निरुपा मग सत्याकडे मोकळी कढई फेकते आणि त्याला बोलते की ही कढई पुसून खा. तीच लायकी आहे तुझी. तुझी बायको आणि तू जोडीने भीक मागा आणि मग मिळालेल्या पैशातून खावा चमचमीत. सत्याला मात्र आता फारच राग येतो आणि इथ्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.